रामनगर चौकामध्ये दिनांक 7 मार्चला जवळपास 4 वाजण्याच्या सुमारास दुपारी ही घटना झालेली आहे. त्याच्यात एक गॅरेजवाला आणि एक भाजीवाला आजूबाजूला बसतात. गॅरेजवाल्याचं नाव आहे विशाल आत्माराम निकुसे, वय 38 वर्ष. तसेच जो भाजीवाला आहे त्याचं नाव आहे किसन रमेश तिवारी, वय 35 वर्ष, राहणार पांढराबोडी. आणि या गॅरेजवाल्याकडे एक गाडी दुरुस्त करायसाठी घेऊन आला होता निलेश कृष्णा सरोदे हा पूर्वी. तर त्याची गाडी बरोबर दुरुस्त झाली नाही असं म्हणजे त्याचं म्हणणं होतं. हा भाजीवाल्याकडे आला होता निलेश. तर त्याच्यात गाडी दुरुस्त झाली नाही म्हणून थोडासा त्याच्यात वादविवाद झाला आणि त्यांनी पहिले एक रॉड फेकून मारला त्याच्यावर. तसंच त्या भाजीवाल्याच्या मनात राग होता जुना, की जागेबद्दल वाद होता, त्यांचं दुकान लावण्याबद्दल किंवा त्याच्याकडे जे गिराईक वगैरे येतात ते गाड्या लावण्याबद्दल थोडासा वाद होता त्यांच्यात. तर हा वाद बराच जुना होता, पण त्यांची आपल्याकडे काही कंप्लेंट आलेली नव्हती. पण त्या वादाचं पर्यावसन काल आकस्मिक घटनेत झालेलं आहे आणि त्याच्यात निलेश सरोदे आणि किसन रमेश तिवारी यांनी मारहाण करून, तसेच किसन रमेश तिवारी यांनी स्टीलचा रॉड त्या मैताच्या विशाल आत्माराम निकुसे याच्या डोक्यात मारला होता. त्यात डॉक्टरनी तपासून त्याला मयत घोषित केलेले आहे. यापूर्वीही त्यांच्यावर काही दखलपात्र सामील होते, काय सांगाल त्यात? याच्यापूर्वी 2018 आणि 2020 मध्ये त्यांच्यावर 323, 324 सारखे गुन्हे दाखल होते आणि त्याच्यावर प्रतिबंध कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी कुठल्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व पाहण्यात आलेलं आहे आणि आरोपीचं आताचं स्टेटस काय काय रिमांड वरती घेतलेलं आहे की त्यांना कोर्टात पेश करायचं आहे? आम्हाला याच्यात मान्य CP साहेब, मान्य जॉईंट CP साहेब, आपले DCP झोन 2 सर, तसेच आमच्या विभागाचे ACP साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. दोन्ही आरोपी आपल्या ताब्यात आहेत आता आणि त्यांना रिमांडसाठी कोर्टात हजर करीत आहोत.